राष्ट्रवादीच्या 2 गटातल्या नेत्यांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली आहे। शरद पवारांसोबत असलेल्या खासदारांना ऑफर दिली जात असल्याचा आरोप होतोय। याबद्दल खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला, तर अजित पवारांनी नैतिकता आणि पुराव्यांच्या गोष्टी शिकवू नयेत असा टोलाही त्यांनी लगावलाय। आमच्या आमदार आणि खासदारांना फोडण्याचे जरी प्रयत्न झाले किंवा माननीय शरद पवार साहेबांच्या खासदारांना आमदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले किंवा होत आहेत असं म्हणूया, याच्यामध्ये मुखवटा कोणाचा गळून पडतोय? देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा। अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का? तुमच्या सुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत, लक्षात घ्या राजकारणातून कधीतरी। तेव्हा तुम्ही काय करणार? या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार आहे। पुरावे नाहीत, कोणाकडे पुरावे होते? तुमच्या जरडेश्वर कारखाना, त्याच्यावर रेड पडल्या, ईडीच्या धाडी पडल्या, तेव्हा पुरावे होते। आणि जेव्हा तुम्ही पक्षांतर केलं तेव्हा पुरावे नष्ट झाले। पुरावे निर्माण करणं आणि पुरावे नष्ट करणं हे मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या हातामध्ये आहे। या देशात कुठे, या राज्यात कुठे कायद्याचं राज्य सुरू आहे? मी परत सांगतो, आता मला ही ऑर्गनाइज क्राईम मध्ये सगळे सामील आहे की काय? ही मकोकाची केस आहे। जर हा मकोका या संपूर्ण प्रकरणाला लावला तर 3 मंत्री, अनेक IPS अधिकारी आणि बीडचं केसचं अख्खं पोलीस स्टेशन याला मकोका लागू शकतो। हिंमत आहे लावण्याची? आणि